राम राम भावकी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि प्रत्येक मुंबईकराच्या कष्टाने मुंबई प्रगतीपथावर चालली आहे. मुंबईचा वेग आणि स्पिरिट ऑफ मुंबई ही मुंबईची खासियत बनली आहे. पण नेमकी जुनी मुंबई कशी होती आणि आत्ताची मुंबई नेमकी कशी आहे हे आपण लोकांच्या तोंडून ऐकणार आहोत. तयार आहात? चला तर मग. तर आधीच्या मुंबईचं फूड कल्चर कसं होतं आणि आताचं कसं आहे आणि त्याच्यातलं चांगलं काय वाटतं तुम्हाला? मला त्याबद्दल थोडी माहिती द्या. आधीचं फूड कल्चर, आता माझ्या मध्ये तरी आधीचं फूड कल्चर खूप चांगलं होतं. पूर्वी लहानपणी आम्ही वडापाव खायचो, भजीपाव खायचो, ज्याची जागा आता गल्लोगल्लीमध्ये चायनीज, मंचुरियन भजी किंवा शॉर्मा, पिझ्झा जे कधीतरी खायचे आयटम होते ते आता गल्लोगल्ली प्रत्येक ठिकाणी मिळत आहे. आणि आधी वडापाव कितीला होता आणि आता कितीला आहे हे पण सांग. मी शाळेत होतो तेव्हा महागातला वडापाव म्हणजे सगळ्यात महागडा वडापाव म्हणजे जो 5 रुपये वडापाव होता जो आम्हाला महाग वाटायचा. आणि आता जो मुंबईतला एक नावाजलेला वडापाव आहे जो 25 रुपये आहे, त्यात काय फारशी अशी मजा राहिलेली नाही. 25 रुपये वडापाव आहे, मला असं वाटत नाही की तो 25 रुपयाचा इतका वर्थ आहे. आधीच्या मुंबईमध्ये फूड कल्चर जर म्हणायला गेलो तर आता फूडमध्ये जर आपण म्हणतो तर चायनीजमध्ये जो पदार्थ वापरला जातो अजिनोमोटो, तर हे नावं आता नव्या म्हणजे आश्चर्यचकित किंवा नव्याने ऐकल्यासारखे वाटत. पहिलं अगोदर ही सगळी नावं नव्हते. सांगण्यात तात्पर्य असं की पूर्वीच्या जेवणामध्ये भेसळ ही व्हायची नाही आणि त्याच्यामुळे आजारही कमी व्हायचे. आता 22व्या वर्षी, 11व्या वर्षी, 15व्या वर्षी असे हार्ट अटॅक असे डिझीज व्हायला लागतात. त्यामुळे आताचं जे फूड कल्चर आहे ते आता जरी आपण चांगलं नाही म्हटलं तरी आपल्या दैनंदिन जीवनात तेही येतच. आता 1 वाजता आम्ही जेवण आलो तर फूड कल्चर हे पहिल्याचं अगोदरचं बेस्ट होतं असं मी म्हणेन. पण तेव्हाचे मुंबईकर काय जास्त सेवन करायचे सर्वात जास्त? म्हणजे वडापाव तर मुंबईचा फेमस आहेच, त्याबद्दल वादच नाहीये. अशा अजून काही गोष्टी? भाकर भाजी जी रेग्युलर आपण जेवतो घरातील, जास्त करून घरातल्या जेवणावर जास्त मारा होता. आता नाही. आता धावती मुंबई म्हटलं जातं की मुंबईला वेळच नाही. मुंबई धावत असते सतत. तर माणूस काय दुपारी बाहेर आपल्या कामात व्यस्त असतो, कुणाचे वेगवेगळे प्रोफेशन आहेत. तर बाहेर जिथे हॉटेल, पहिलं अगोदर माणूस हॉटेल शोधतो. आपल्या गाडीतून उतरला तर पहिलं हॉटेल शोधतो. मग त्यामुळे लोकांना वेळ नाही. आज वेळ राहिलीच नाही लोकांकडे. तेव्हाची लोक कशी होती, त्यांचा स्वभाव कसा होता, त्यांची हालचाल कशी होती, त्यांच्या मनात काय होतं आणि आताच्या लोकांचा स्वभाव नेमका तू आज बघतो, त्यांच्यामध्ये काय फरक वाटतो तुला? फरक आता ॲटिट्यूडमध्ये झालेला आहे असं मला म्हणायचं आहे. पूर्वी जेव्हा लहान असताना कोण आम्हाला ओरडलं बडबडलं ते फारसं काय मनावर नाही लागायचं. पण आता जराही कोण काय बोललं की लगेच फुल एकदम इगो हर्ट होतो आणि डायरेक्ट भांडणं होतात. मारामाऱ्या तर सर्रास होतात आजकाल. म्हणजे लहान मुलांचा इगो मोठ्यांपेक्षा मोठा झालाय. हां, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेची म्हणजे आताही त्यावेळेची माणसं आहेत ती मोकळी होती. जे काय असेल ते समोर बोलायची, मोकळी होऊन जायची. मनात असं काही नसायचं चांगलं. मी आता असं स्पष्टपणे म्हणेल की प्रत्येक मुंबईकराला 399 रुपयाच्या रिचार्जने खरेदी केलेला आहे. 3 GB डेटा मिळतो, 28 दिवस फुल जिओ दणदणादण. आणि त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष मोबाईलमध्ये, कोण एकमेकांना बोलायला वेळ नाही. मलाच आज भाच्याचा मेसेज आला व्हॉट्सअपवरती की मामा लग्न 5 मेला, पत्रिका ही निमंत्रण समजा. म्हणजे पूर्वी मोबाईल नव्हते, कुठलं साधन नव्हतं संपर्क करायचं, परंतु तरी देखील संवाद व्हायचा. आता सगळ्या इझी गोष्टी झाल्यात पण संवाद हरपला. धावत्या मुंबईचा हा जो वेग वाढलाय, आधी लोकांचं दैनंदिन जीवन कसं होतं, आताचं दैनंदिन जीवन कसं झालंय, तुमचं काय मत आहे? जीवन मुंबईचं म्हणलं गेलं हालाकीचं जीवन झालं. सामान्य माणसाची मुंबई राहिलेली नाही. महागाईचा प्रश्न एकदम भेडसावतोय. आज पहिल्याची मुंबईमध्ये जरी आपण पहिला पगार जरी 100 रुपये जर असायचे, 3000 रुपये काही लोकांना पगार असायचा. 3000मध्ये घर चालायचं, मुलाचं शिक्षण चालायचं, गावाकडची मंडळी सुद्धा खुश असायची. आता असं झालं 30,000 जरी कमवले तरी 1 रुपया माणसाला शिल्लक राहत नाही. शाळेची फीज वाढली. मोठ्या मोठ्या मॉलमध्ये गेलं तर तुम्हाला दिवसाला 5,000 रुपये तर एकदम नथिंग आहेत, म्हणजे एकदम झिरो आहेत ते. आणि सामान्य माणसाचं जीवन ह्या मोठ्या सुखसोयीमुळं की सामान्य माणसाचं जीवन एकदम विस्कळीत झालं. कपडे जरी घ्यायला म्हणलं की त्या टायमाला आम्ही म्हणजे लहानपणी आमचे वडील आम्हाला 300 रुपये द्यायचे. 300 रुपयामध्ये आम्ही 2 टी-शर्ट आणि 2 पॅन्ट घेऊन यायचो. आज ते 300 रुपये तर 3000 जरी गेलं तर 1 ड्रेस येत नाही. म्हणजे मुंबईचा बदल झालाय आणि या महागाईमुळे सामान्य माणसाचे हाल झाले. पहिली आमच्या जीवाची मुंबई असायची. म्हणजे ही जी मराठी माणसाची आपुलकी होती, माणुसकी होती,
आता जे आमच्या बोर्डे साहेबांनी सांगितलं की 399 मध्ये माणसाचा संपर्क तुटलाय. आणि जेव्हा एक साधं पत्र जरी यायचं, आंतरदेशी पत्र यायचं ते 15 पैशाचं, त्याची माणसाला हुरहुर लागायची की माझं पत्र म्हणजे माझं कधी निरोप येतोय. आणि तो निरोप घेण्यासाठी पण आपण आवर्जून पोस्टमॅन दादाला विचारायचं, दादा माझं काय पत्र आलंय का. आणि तसं काही राहिलेलं नाहीये. म्हणून हा माणसाचा या मोबाईल म्हणा किंवा या महागाईच्या क्षेत्रामध्ये आपण सगळ्या गोष्टीमुळे आपण काय झालं माहितीये काय, एक जीवन विस्कळीत झालंय मराठी माणसाचं, म्हणजे माणसाचं, मुंबईकरांचं. आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी माणसाला गाडी भाड्या, ट्रॅव्हलिंगचा खर्च वाढला, सगळा वाढला. त्याच्यामुळे माणसाचं जे संपर्क आहेत ते तुटत चाललेत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ह्याला एक चांगल्या पद्धतीने मुंबईकर पुन्हा एकत्र आला पाहिजे. मुंबई एक संघटित राहिली पाहिजे. काही लोकांच्या माध्यमातून तुकडे करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर कुठेतरी आम्ही मराठी माणूस या मुंबईला जपलं पाहिजे आणि मराठी संस्कृती जपली पाहिजे. हेच मी तुम्हाला तुमच्या चॅनल माध्यमातून सांगतो. 20-25 वर्ष आधी मुंबई वेगळी होती आणि आज वेगळीच झाली आहे पूर्णपणे. तर तुला असं वाटतं का की डेव्हलपमेंट खरंच होते की डेव्हलपमेंट नाही होते? आता जो पहिला प्रश्न विचारलास की मुंबईची डेव्हलपमेंट वगैरे, आता डेव्हलपमेंट मी तर म्हणेन निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे तीच खूप त्याच्या हिशोबाने खूप डेव्हलप त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे. आपण ती शाश्वत डेव्हलपमेंट करायला पाहिजे. त्याच्या आधारात आपण काय करतोय, बिल्डिंग बांधतोय, ब्रिजेस बांधतोय. आता आपण साधारण कोल्हापूरला ची अवस्था बघितली 2 वर्षापूर्वी, आपल्या महाडची अवस्था बघितली, आत्ता परवाची ब्राझीलमध्ये काय अवस्था आहे ते आपण सगळे न्यूज चॅनलमध्ये बघतो आहे. दुबईमध्ये काय अवस्था आहे ते सगळेजण पाहत आहेत. म्हणजे आपण निसर्गावरती कितीही मात करण्याचा प्रयत्न केला, अंडरग्राऊंड रेल्वे काढले किंवा किती चांगलं मोठं, पण शेवटी आपली मुंबईला एक लिमिट आहे. ती लिमिट कुठेतरी क्रॉस होते. कारण का लोकसंख्या पण तेवढ्या झपाट्याने वाढते आणि हे जे इन्फ्रास्ट्रक्चरचं ची बांधणी सुरू आहे ती पण तेवढ्याच झपाट्याने वाढते. बरोबर. मुंबईला खरोखर एका चांगल्या लेवलला न्यायचं असेल तर मी तर म्हणेन पायाभूत सुविधा पुरवल्या पाहिजे. आणि जो मोठा वर्ग हा खूप मोठ्या ठिकाणी चाललाय आणि छोटा वर्ग हा खूप छोट्या ठिकाणी. झोपडपट्टीत बघायला गेलो तर त्यांना काहीच सुविधा नाही आहेत. तर ते थोडीशी तफावत होते आहे. तर जॉकी श्रॉफ आहेत, त्यांचं उदाहरण या ठिकाणी देण्यासाठी आवडेल की त्यांचा एक इंटरव्ह्यू बघितला होता मी. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की पूर्वीच्या ज्या लहान जी घरं होती आणि त्या घरामध्ये त्यांच्या आईला खोकला जर लागायचा तर हे उठायचे, लेकिन आज दीवारें बढ़ गई और बेडरूम में माँ चली गई और उनका सुबह इंतकाल हुआ, लेकिन हमें पता नहीं चला रात को कि वो खास रही थी. सांगण्यात तात्पर्य असं की डेव्हलपमेंट झालेली आहे, परंतु ते कुटुंब आहे ते कुटुंब हे डिवाइड झालं. बरोबर, विभक्त झालं. फार छान बोलला दादा तुम्ही या ठिकाणी. तुमचं काय मत आहे डेव्हलपमेंट वरती? डेव्हलपमेंट ही गोष्ट बरोबर आहे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, विकास पण झाला पाहिजे. त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे, जी लोकांना रोजगार, मुंबईकरांना जो रोजगार होता ते रोजगार आता राहिलेला नाही. सामान्य माणूस मुंबईच्या बाहेरच चाललाय. आज माझी तर ऐपत नाही 15,000 रुपये घेऊन भाड्याने रूम राहायची. साधा एसरेचा रूम जरी घेतला की त्याला 15,000 रुपये भाडे. मी शिक्षण करणार मुलांचं कमी ते आपलं भाडं भरणार आणि रोजगार पण तेवढ्या प्रमाणात राहिला नाही. म्हणून मराठी माणूस असं मला वाटतं की मुंबईच्या पलीकडे चाललाय आणि ही शोकांतिका आहे आपल्या मुंबईकरांची. मी हेच सांगतो की आपल्या मुंबईकरांना हे सगळं वाचलं पाहिजे. आता तुम्ही मगाशी विषय घेतला खेळांचा, आज मुलांना खेळायला सुद्धा मैदान नाही. एंटरटेनमेंटचे सोर्स कसे बदलले? म्हणजे फॉर एक्झाम्पल आधीच्या लोकांचे एंटरटेनमेंटचे सोर्स काय होते, आता लोक कसे एंटरटेन होतात, तुला काय वाटतं? आमच्या वेळेला एंटरटेनमेंट एवढं चांगलं होतं की आम्ही शाळेत येऊन कधी गच्चीवर बसतोय असं व्हायचं. आणि त्यावेळेला आम्ही तर खूप लहान होतो तेव्हा खेळायला जायचो, खूप लहान होतो त्यावेळेला. तरी सुद्धा ते मुलं आम्हाला बिंदास खेळायला घ्यायचे किंवा आमच्या घरातून पण पाठवायचे. कधी बोलायचे ना, अरे तुला लागेल खेळताना वगैरे. पण आता स्वतः माझ्या मुलांची काळजी मी एवढी घेतो की त्यांना बोलतो, अरे बाबा जाशील ते नीट शूज वगैरे घालून जा. आम्ही तर त्यावेळेस स्लीपर घालून जायचो. म्हणजे एंटरटेनमेंट त्यावेळेला खूप होतं. आणि आता काही दिवसभर नुसतं घेतलं मोबाईल की चाललं, डोळ्याचा सत्यानाश. आता प्रत्येक जवळजवळ 18 वर्षाच्या मुलाला चष्मा लागलेला आहे. मग त्याचं कारण काय, एक तर आपणच हे मोबाईल किंवा टी व्हीचा अतिरेक झाले आणि त्यातून आपण शिकण्यासारखं काय घेतोय तर काहीच नाही. काय घेतोय मी तर म्हणेन जास्तीत जास्त मुलांच्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये उल्लू नावाचं ॲप असेल किंवा MX प्लेअर. टाइमपास कोणी नसेल त्यावेळेला तेच बघत बसणार ते. आणि आम्ही त्यावेळेला मित्र शोधायचो, अरे सचिन सायकल चालवायला जाऊया काय रे. पैसे नसायचे पण 25 पैसे जमा करायचो, 1 रुपया जमा करायचो आणि 10 मिनिटं आम्ही राऊंड मारायचो. म्हणजे त्यावेळेला आमच्यासाठी खूप चांगलं हे होतं. म्हणजे एंटरटेनमेंटचं स्वरूप बदललं. आम्हाला काही त्यावेळेला फिजिकली व्यायाम करायची गरजच नव्हती
आणि आताच्या मुलांमध्ये ते नाही राहिलं. आता जर आमच्या चाळीमध्ये घेऊन गेलं तरी 3 मुलं अशीच बसलेली असतील मोबाईल घेऊन. पूर्वी लिमिटेड चॅनल्स होते टी व्हीवरती, ज्याच्यावरती कधी एखादा सिनेमा आला तर तो खूप आवडीने बघायचो. पण आता काय झालेलं आहे, आता खूप सारे OTT आलेले आहेत, ज्याच्यामुळे कधी कुठेही बसून बघता येतं. आणि आधी बऱ्याचशा लोकांकडे टी व्ही नसायचा, आता टी व्हीची जागा मोबाईलने घेतलेली आहे, जेणेकरून जो तो आपापल्या घरी बसून मोबाईलवरतीच जे काय ते बघत बसतो. आणि मोबाईल तर प्रत्येकाकडे आहे आता, म्हणजे प्रत्येक वेगवेगळा पिक्चर प्रत्येक जण स्वतः बघू शकतो. हां, ते पण आहे. त्याच्यामुळे काय होतं, घरातल्या घरात बसूनही लोक आपल्या लोकांना टाइम देऊ शकत नाहीत. जो तो येतो कामावरनं थकून वगैरे आल्यावरती, तो किंवा ती जे आहे ते आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतं. सध्या मुंबईमध्ये एकत्रित कुटुंब व्यवस्था ही बाद होत चाललेली असताना कुटुंबातून निर्माण झालेली भावकी, या भावकीच्या नावाने आपण हा जो प्रयोग करताय त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आमचं मित्रमंडळ धन्यवाद देतोय. आणि भावकी तरी अबाधित राहावी म्हणून तुम्ही प्रयत्न करता, त्यावेळेला तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला लाख लाख शुभेच्छा. खूप धन्यवाद सर तुमचं, फार छान बोललात, खूप खूप धन्यवाद.